मशनीबरोबर माईक बी हॅक करू शकते. बीजेपीचं काय सांगता येत नाही. सर्वांना जय भीम. मी ॲडव्होकेट क्रांती साने, मिनी जयकर लायब्ररीचे मेंबर आहे. आमचे उमेदवार आहे विक्रम कदम सर. मिनी जयकरचा एक माणूस पुढे असताना दुर्लक्षितांचा एक सितारा पुढे असला की आम्हाला बरं वाटतं जरा. कारण गावगावा सगळ्या महाराष्ट्रामध्ये शासन प्रशासनाचा आहे, पण मेन जयकर विचारतानाही ते दुर्लक्षितांना विचारल्यासारखं विचारणार. विद्यापीठात होता का? हो. जयकरला बसायचा? हो. मिनी जयकर, अच्छा ते तिकडे का? म्हणजे ते दुर्लक्षितांचे जागा असल्यासारखं होतं. हनुमान हनुमान तर हनुमान जयकरचं म्हणणं कसं आहे, आता ही कन्सेप्ट आहे ती रामायणातली आहे आणि मी हा पूर्णपणे वास्तविक माणूस आहे, नास्तिक ना नास्तिक. पण तरी आता एक हनुमान जयंती, हनुमानाचं सांगायचं म्हणजे कसं, तिकडं मुली नाहीत म्हणून विशेषतः हनुमान. आणि मुली नसतील तर तुम्ही स्वच्छ कपडे घातलेच पाहिजे असाही काही प्रबंध नाही. स्वच्छतेबरोबर पूर्ण कपडे घातले पाहिजेत हाही नियम नाही. एक बरमुडा, टी शर्ट आणि ज्याची एखादी बॉटल असेल तर असेल, नसेल तर काही हरकत नाही, बाहेर जाणे, 3 नंबर 4 नंबर हॉटेलला पाणी पिणे आणि बसणे. पण जयकरला, मेन जयकरला जर यायचं असेल तर त्याने पहिला आंघोळ करणे ही त्याचा क्रायटेरिया आहे. दुसरी गोष्ट, त्याचे कपडे स्वच्छ असावेत, बूट चप्पल असेल तर असेल, आणि नसेल जरी व्यवस्था पूर्ण तरी कमीत कमी पूर्ण ड्रेस असावा. म्हणजे याला कोणी नाही बघितलं तरी यांना कोणाला तरी बघण्याचा पात्र स्वतःला समजावं. पण ही कन्सेप्ट, तर त्या कन्सेप्ट मुळे आम्ही इकडं काय, जयकरच्याच माझ्या सहकार्याचा मित्र ते दीपक सरांचे बंधू सॅगी सागर, सॅगीला फोन कर, अपडेट कर. आणि मग आम्ही बसायचो मिनी जयकरला. तिथं काय अभ्यास करणारे करायचे, मी प्रत्येक टेबलला जाऊन ज्याचं पुस्तक शिल्लक आहे ते वाचणे. म्हणजे विशेषतः स्पर्धा परीक्षेसाठी विद्यापीठात आलो होतो असं नाही. राजर्षी शाहू कॉलेज ऑफ एज्युकेशन JSPM ला मी BEd करायचो, तर तिथं प्राध्यापक राहुल कांबळे सर होते. ते म्हणजे तुम्ही विद्यापीठात जा आणि एमएड करा, आणि मग मी एमएड ला आलेलो. परंतु मी 8वी पास झाल्यानंतर प्राध्यापक डॉक्टर बालाजी गोरे यांनी मग बामसेपच्या आणि या विचार प्रणालीच्या सान्निध्यात आल्यामुळं इथं आल्यानंतर तेच काम, चळवळीशिवाय मी काही विशेष असं काही काम विद्यापीठातही केलं नाही, आजही परिपूर्ण करू शकलो नाही. पण जेही करतो त्याचा एक खडा होण्याचा, त्या मोठ्या भिंतीला एक मी प्रयत्न करतो. तिथं आल्यानंतर मग सर भेटले असतील, चळवळीत काम करणारे, आज प्रशासनात काम करणार आमचं, आणि प्रत्येक वेळेस रुपेश सरांचं नाव येणंच येणार. ज्या ज्या वेळेस आज प्रशासक आहे तो आमचा खूप सुंदर मित्र आहे मनाने आणि वागण्याने, पण जी मुवमेंट जी आली त्याच्यामध्ये मध्ये खास एक रुपेश भागवत साहेब आज प्रशासनात काम करतात, ज्यांनी की पुण्या विद्यापीठामध्ये अर्धनग्न आंदोलन केलं, त्यांच्यावर केसेस झाल्या, की नंतर समजा ते फार मोठं काम आहे ते, जे कोणी प्रयत्न करत नाही त्यांनी ते केला. ज्या ज्या वेळेस आता छुप्यामध्ये काय आहे, जे लोक ऑलरेडी वर्किंगला होते तिथं, किंवा विक्रम सर असतील, आणखीन जे लोक लागलेले होते वर्किंगला, त्यांच्याकडनं अर्थपुरवठा आमच्या आंदोलनाला, किंवा ते प्रत्यक्ष नाही येऊ शकत आहे ना, तर ठीक आहे, बॅनर लावायचे, पोस्टर छापायचे, तर त्याच्यामध्ये अशा लोकांचा फार मोठा सहभाग असायचा, ग्राउंडवर किंवा अंडरग्राउंड दोन्ही पद्धतीने असायचा. मग हे जी प्रक्रिया आहे ना, हे मी शिकत शिकत पुणे विद्यापीठामध्ये आले. त्याच्यानंतर आज मी भीम आर्मी आझाद समाज पार्टीत काम करतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका आहे, समाधान गायकवाड आज हा एका पक्षाचा प्रतिनिधी आहे, मी एका पक्षाचा प्रतिनिधी आहे. आम्ही प्रचंड विरोधक आहात, अटीतटीचा विरोध आहे साहेब, तुम्हाला सगळ्यांना अटीतटीचा. म्हणजे माझी प्रत्येकाच्या भाषणात RSS ही सगळ्यात मोठी दहशतवादी संघटना म्हणणे इथपर्यंत माझी कार्यकारिणी आहे मोठी. आणि येताना कृष्णा सर, वसंत पवार सर, बाकी 2-4 लोकांनी मला सांगितलं की तुमच्याशिवाय काही समय येणार नाही, समयाला घेऊन या. आणि एवढी मोठी जबाबदारी, सकाळी घरी येऊन निघाल्यापासून सणाला घेऊन येईपर्यंत मी तेवढं काम केलं. आणि इथं येऊन अजून एक कट्टर विरोधकाचं माईक मिळाला की विरोधक माईक संपला की आम्ही एकत्र जेवायला असतो. तर ही जी गोष्ट आहे, बऱ्याच मान्यवरांनी ह्या गोष्टी कन्सेप्ट, याचं सिंगल शब्दात वर्णन काय केले, जयकर.
सिंगल शब्दातलं वर्णन आहे की एकच शब्द असतो जयकर. शासन प्रशासनामध्ये आज काम करतायत ना लोक, एखाद्याला जर वाटलं अमरावतीला माझी समस्या आहे तर एक जयकर ग्रुप आहे, त्या ग्रुपला मेसेज येतो की कोणी आहे का. त्याला मला नाही वाटत 3-3.5-4 मिनिटाचा वेळ लागतो की तिथं एखाद्या त्याच्या समस्येचं समाधान होण्यासाठी. ही जी गोष्ट आहे ना ही इतकी आत्मीयतेची आहे. ती आत्मीयता आपल्याला आज फक्त आणि फक्त जयकर ह्या शब्दावरती सगळं सराउंडिंग फिरत असते. मिनी जयकरला बसण्यापासूनचा जो प्रवास आहे ना सर, यांच्यासारखाच माझाही थोडाफार प्रवास आहे. चाय पिण्यापासून ती डब्यापर्यंतचा सगळ्यांचा सेम प्रवास आहे. आज बरेच लोक याच्यातले ताज हॉटेलला बसतात, बरेच लोकांचे एम्सला सुद्धा दवाखाना होता. आपले ते डॉक्टर गेले, डॉक्टर जगताप म्हणून होते, तर ते डॉक्टर इथं आम्हाला चेकिंग करायचे कधी गरज पडलीच तर. खास एक गोष्ट सांगतो, आपले एक IPS आहेत, आम्ही ते माझे मित्रच आहेत. आम्ही दोघं डॉक्टर जगताप कडे गेलो आणि ते मेन जयकर ओळखतात ना जगताप डॉक्टरांना, एक्सपायर झाले हा, त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी चेकअप वगैरे केलं, ते गोळ्या औषध दिल्या. ऍक्सिडेंटली आम्ही दोघांनी विचार केला डॉक्टरांना काय करतं, ते MPSC चा अभ्यास करते, प्रॅक्टिसिंग डॉक्टर थोडी ते. मग आम्ही रेवा हॉस्पिटल होतं याला सांगली, तिथं गेलो. रेवा हॉस्पिटल वाल्यांनी ज्या गोळ्या दिल्या त्याच्यात काहीच चेन नव्हते, त्यांनी फक्त 500 रुपये घेतले आणि डॉक्टरांनी काहीच नाही घेतले. तर ही जी मानसिकता आहे ना, तर ते तर जोपर्यंत तुम्हाला समजत नाही, जसं साहेबांनी सांगितलं किंवा वकिलांचा एक प्रॅक्टिस म्हणून मी सांगतो, वकिलांचे लग्न आणि अडचणी वकिलांच्या ज्या आहेत की सुरुवातीला लोकांचं म्हणणं कसं असतं, एक माजलगावला गेलो होतो मुलगी बघाय, घरच्यांच्या प्रेशर, मी तर काही करतच नव्हतो, सांगण्यासारखीच माझी परिस्थिती आहे, लय काही बदल नाही. तर त्यांनी विचारलं काय करतो मुलगा, त्या म्हणे वकील आहे. हा ठीक आहे ना, पण करतो काय, काय कन्सेप्ट आहे, वकील आहे हा पण मग करतो काय, वकिली करतो मग उपजीविकेचं काय. वकिलांना उपजीविकेचं साधनच मानलं जात नाही मुळात. पण माझं तुम्हाला प्रत्येकाला एक गोष्ट सांगणार, तुम्ही कलेक्टरही पैदा करा तुमच्या मुलांना, डॉक्टर इंजिनियर करा ना, आणखीन शासन प्रशासनात SP DYSP करा, ACP करा. मगाशी कोणीतरी साहेबांचा DYSP केलं पण आता साहेब ACP पदावर आहे, ठीक आहे. काही पैदा करा घरात, त्याच्या जोडीला 3 वर्ष जयकर मध्ये बसले तर वाया गेले किंवा आणखीन कामाला आले म्हणून त्याला वकील करा. तुमच्या घराकडे नजर मारायची ताकद जर कोणाची झाली तर त्या दिवशीपासून मी माझी प्रॅक्टिस आणि वकिली सगळं बंद करतो. आता बऱ्याच गोष्टी मी वकील म्हणून सांगतो, बरेच मॅटर चालवत असताना अंगठे जे घेतलेत ना लोकांनी, जे काय वतनाच्या जमिनी असतात, नुकतंच पवारांचंही प्रकरण ताजच आहे, त्याच्यामध्ये काय आपलं तहसीलदारी सस्पेंड झालेत, तर त्याचं कारणच आहे की तुम्हाला लॉ माहित नाही. जमिनी तुमच्या आहेत आणि माझ्यासारखे लोक ते अंगठे घेतले. जो माणूस घरात वकील पैदा करतो ना, त्याच्या घरातली म्हैस चोरीला जात नाही, जमीन खूप मोठी प्रॉपर्टी आहे. त्याच्यामुळे माझं सांगणं आहे की आपण येणाऱ्या काळामध्ये कमीत कमी लॉ अभ्यासावा. आणि तुमच्यासाठी तर लॉ इतका गरजेचा आहे प्रशासनात काम करणाऱ्यांना की 5वी पास मंत्री तुम्हाला लॉ शिकवतो आणि तुमच्या अकलीच्या पलीकडची अक्कल लावून तुम्हाला ऑर्डर देत असतो. आणि ही सत्यता आहे. तुम्हाला कितीही नॉलेज असेल तरी तो माणूस तुमच्या विद्वानाच्या पलीकडचं बोलत असतो आणि ते बोगस हा व्यवहार चालतो. त्यामुळे माझं काय म्हणणं आहे की तुम्ही कमीत कमी लॉ शिका, मुलांना लॉयर तयार करा, घरात लॉयर तयार करा. हे माझ्या कामासंदर्भात झालं. बाकी जाता जाता अशी एक अपेक्षा आहे, जशी चर्चा झाली, पॅरासाइड लोकांसाठी किंवा जे लोक अभ्यास करतात, पॅरासाइड हा शब्दच वापरतो मी, स्वतः त्याचा उमेदवार आहे. पॅरासाइड लोकांसाठीच निधी बँक असेल किंवा एखादं काही खर्चाची आपण त्याचा भार उचलू शकतो असं काही करता आलं, बँकच म्हणतो मी, निधी बँक वगैरे, किंवा एखादा मंथली आपण काही जमा करून त्या लोकांसाठी. आणि खास पॅरासाइड ज्या लोकांना, काही काही लोकांना कमवाशी का सुद्धा नाहीये, त्या लोकांपर्यंत सुद्धा माझा विचार आहे की ज्यांच्याकडे अर्नंदन नाही, त्या लोकांसाठी आपण काही करता आलं तर त्याच्यामध्ये आम्हीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवू. महाराष्ट्रभर आपले लोक आहेत, ते मंथली त्यांचा त्याच्यामध्ये काय आहे ते पूर्ण फुलाची पाकळी देतील आणि हे करता येईल. नितीन सर दिसल्यामुळं कदाचित मला एक आणखीन विक्रम सर हसतात म्हणजे ती फार त्या शब्दालाच, कारण
मिनी जयकर का म्हणताना तो बोलावं किती ना ह्याची समस्या मोठी आहे. आता सॅगीचा फोन आला, मग सॅगीचा आणि त्यांचा एक किस्सा सांगतो. अभिजित कुलते म्हणून एक मित्र होता माझा, तो त्या दिवशी झाला, ज्या दिवशी आला आणि त्याला रूम नव्हती, 2 बॅग घेऊन आला. रवीजी माहितीये ना, अभिजित कुलते घेऊन आला बॅग आणि तो बसला त्या पिंपळाच्या झाडाखाली आणि तो माने सरांना भेटला, राहुल माने सरांना. आणि मग काय रे कुठला तो? आता राहुल माने सर प्रत्येकाला बोलत राहतात, विचारत राहतात. सर म्हणजे मी वाडेगावांचा आहे, नगरचा वाडेगाव शिरूर, आणि बॅगा घेऊन काय फिरतोय? म्हणजे मला जागाच नाही राहिला. मग 2 नंबरला माझी रूम होती. ते म्हणे 2 नंबरला जा, 2 नंबर हॉस्टेलला, आणि तिथं क्रांती सर आहेत, त्यांच्या ह्याच्यात बॅगा ठेव आणि ती नेताच आहे म्हणे तिथला विद्यापीठाचा, ते तुझी व्यवस्था करतील. अरे 2 बॅग घेऊन आला, त्या दोन्ही बॅग ठेवल्या आणि मिनी जयकरला अभ्यासाला बसायचा, यायचा जायचं 10 ते 12 लोक, सगळ्यांना अनुभव आहे हॉस्टेलचा, 12-15 लोक राहतात एका रूम मध्ये. मग मी आणि चेतन बैलन, भाऊ पाटील थोरात, ही काही नावं येणं अपेक्षित आहेत शब्दात, भाऊ पाटील थोरात आम्ही. मग भावड्याने विचारलं, हा कोण आहे? म्हणलं तुझाच शूटर असेल कोणी. तर ते म्हणे माझा शूटर कुठला? चेत्याला विचारलं, चेत्या म्हणा तुम्हीच नेता आहे म्हणा, तुमचे 100 लोक असतात. मग त्याला विचारलं, तो बॅग घेऊन चालला होता इकडे ना, तो आला मध्ये. आता माने सरने त्याला सांगितलं की क्रांती सरच्या रूम मध्ये जा, ते तुझी व्यवस्था करतील. त्याला म्हणलं काय नाव आहे तुझं? अभिजित बोलते. आणि इथं कसं काय राहतोय? ते क्रांती सरांनी सांगितलेलं आहे. आणि भावड्या माझ्याकडे बघतोय, मी भावड्याकडे बघतोय. पण ठीक आहे म्हणलं. काय म्हणले सर? काय नाही म्हणले, इथं राहायचं, अभ्यास करायचा आणि तू लायब्ररीत बसायचं, काय बाकी काय नाही. ते सर काय करतात? ते म्हणे विद्यार्थी मोर्चाचे अध्यक्ष, ते नेते आहेत आणि तू बघितलं का त्यांना? हो म्हणे भेटलोय. त्याला म्हणलं मीच आहे क्रांती सर. आब्या आज सर स्वागत आहे आपलं. आब्या आजही भेटला ना, तो माने सरला म्हणतो की माने सर तुमच्यामुळे घुसलो आणि याची ओळख झाली. आणि पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस बऱ्याच काही राजकारणाच्या गोष्टी केल्या त्यावेळेस आब्याने बरेच मला सहकार्य करत राहतात. बरीच लोक याच्यातले बसलेली मलाही सहकार्य करतात आणि जसंही शक्य असेल मी त्यांना सहकार्य करण्याचा, मदत करण्याचा प्रयत्न करतो. तर सर्वांचे आभार, तुम्ही मला बोलण्याची संधी दिली. आणि या ठिकाणी जो कार्यक्रम घेतला त्या सगळ्या संयोजकांचे मी आभार. वेळात वेळ काढून आज सुपर क्लास 1 पदावरील आज आपले काही सहकारी या ठिकाणी आलेत. यांना मुळात खरंच वेळ नसतो. सगळे जो शिपायापासून कलेक्टर पर्यंत आणि कॉन्स्टेबल पासून एसपी पर्यंत कुणालाही वेळ नसतो. त्यांनी वेळ काढला आणि सम्याने मी कधीही वेळ काढू. अजून 2 दिवसानं जरी गेट टुगेदर ठेवला तर आम्ही दोघं आहे. तर त्यामुळे सगळ्यांचे आभार. तुम्ही आलात या ठिकाणी, आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद. हृदयातले भाव हे डोळ्यांनी बघून कळत नसतात. भावनांचे बंध हे रोज रोज जुळत नसतात. मिळतात येथे माणसे लाखोंनी हजारोंनी, पण तुमच्यासारखे मित्र हे रोज रोज मिळत नसतात. म्हणून आपणच आपल्या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवूया. त्यानंतर मी आपला मित्र रुपेश भागवत याला विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. साधारणतः 2:30 वाजता आपण लंच ब्रेक घेणार आहोत. तर पूर्वी एक आपण फोटो काढणार आहोत सगळ्या ग्रुपचा, आणि जाण्यापूर्वी हा फोटो प्रत्येकाला आम्ही कॉपी म्हणून देणार आहोत. रुपेश राजेंद्र भागवत, मी आता मुंबईमधल्या कप्परेड पोलीस स्टेशन येथे PSI म्हणून कार्यरत आहे. कप्परेड बऱ्याच जणांना माहित नसेल, कारण माझं पण जेव्हा पोस्टिंग झालं त्यावेळेस मला माहित नव्हतं. परंतु आपल्या मंत्रालयाच्या समोरच त्याचा एरिया आहे, ज्युरिस्डिक्शन चालू होतं. मरीन ड्राईव्ह आणि कोलाब्याच्या मध्ये आपल्यापैकी बरेच लोक तिकडे येत असतील, मंत्रालयामध्ये असतील किंवा फिरण्यासाठी येत असतील. तर कधी पण तिथं मला भेटू शकतात. थोडीफार काय मदत करू शकलो असेल करेल तर मी नक्कीच तिथं मदत करू शकतो. तर जयकर बद्दल बोलताना सुरुवातीला पशुसंवर्धन खात्यामध्ये सर त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की जयकर मध्ये आपण नसतो तर आपण कुठे असतो. खरंच ते बोलल्यानंतर मी पण विचार केला की जयकर मध्ये नसतो तर आपण कुठे असतो की नसतो. तर मी 2008 मध्ये इथं MA इकॉनॉमिक्स मध्ये माझं ऍडमिशन झालं आणि ऍडमिशन घेतल्यानंतर मला गावाकडचे जे काही लोक झाले अगोदर PSI वगैरे त्यांनी सांगितले की तिथं जयकर लायब्ररी आहे. आमच्याकडचे ते ऍग्री मधले होते, ते राहुरीला अभ्यास करणारे. त्या ऍग्रीचं एक वेगळंच लॉबी असते, कदाचित आपल्याला कोण ऍग्री मधील असतील. तर त्यांनी मला सांगितलं तू जयकर मध्ये बसत जा. तर
MA इकॉनॉमिक्सचा अभ्यास करता करता म्हणलं जयकर बघावं, मग जयकर बघून घेतलं आणि अभ्यासाला बसं म्हणलं मला जागाच भेटत नव्हती. मी 1-2 दिवस गेले, 2-3 दिवस गेले, मग काय प्रकारे कळालं मला. मग तिथं जाऊन जाऊन समजलं की इथं बाहेरची लोक येतात अभ्यासाला. म्हणजे काय प्रकार आहे हा बाहेरची लोक येतात. मग आम्ही इकॉनॉमिक्स 2 विचार करायला लागलो की बाहेरच्या लोकांचं काय करायचं. मग तो प्रश्न तसाच राहिला. मग नंतर सांगितलं हे काय करता येणार नाही, तुला लवकर यावं लागलं अभ्यासाला. मग ते MA कडे जर दुर्लक्ष झालं, आम्ही लवकर यायला लागलो आणि अभ्यास करताना अनेक गोष्टी समजल्या आणि मुलांची ओळख झाली. स्पर्धा परीक्षांचं म्हणजे जे घडलं इथं ऍडमिशन होण्यापूर्वी मी प्रत्येक वर्षी चांगल्या मार्क्सने पास झालो, कधी तिकडचं डिस्टिंक्शन असायचं आणि इथं मला मार्क्स भेटत नव्हते. परंतु जो काय पाया घडला तो इथं घडला. म्हणजे काय इथं असताना आपण स्पर्धा परीक्षांची तयारी केली आणि त्यातून जो मॅच्युरिटी झाली, त्याच्यामुळे सगळं जग काय आहे, भारत काय आहे, आपली व्यवस्था काय आहे हे तर समजलं. आणि सुरुवातीला मी इथं अभ्यास करताना म्हणजे ज्यावेळेस जागा भेटत नव्हती त्यावेळेस समजलं की बाहेरची पॅरासाइट असलेली मुलं भरपूर आहेत, त्याचं काहीतरी बघावं लागलं. पण नंतर अभ्यास करता करता इथं एक वेळ अशी आली की पॅरासाइट लोकांना इथं जागा भेटली पाहिजे, त्यासाठी पण आम्ही संघर्ष केला. सगळ्यात पहिला संघर्ष केला, आमची रिफेक्टरी होती, त्या रिफेक्टरीच्या किमती वाढल्या. 1200 रुपये का 1100 रुपये त्यावेळेस होतं. त्याच्यासाठी आम्ही संघर्ष केला, आंदोलन उभा केलं. कुलगुरू मला वाटतं नरेंद्र जाधव सर होते. जाधव सर असताना आम्ही पहिल्यांदा निवेदन दिलं. जाधव सर असताना विद्यापीठाची प्रतिमा एवढी खतरनाक होती आणि इथं विद्यार्थ्यांनी येऊन आंदोलन करणं ही फार मोठी गोष्ट होती. तिथं कुठल्या ह्याला स्कोप नव्हता आणि तरी पण आम्ही ते जाधव सरांना भेटलो, निवेदन दिलं. आम्ही कम्पॅरेटिव्हली स्टडी केला. दिल्ली विद्यापीठ, उस्मानिया विद्यापीठ, 4-5 विद्यापीठामधल्या जे काही भाव आहेत तिथल्या पदार्थांचे आणि आपले इथले ते कम्पॅरेटिव्हली खूप आपले जास्त होते. मग सरांना पण पटलं, सर इकॉनॉमिक्स होते, आम्ही पण इकॉनॉमिक्स होतं, इकॉनॉमिक्स काही कळत नव्हतं. मग सरांना वाटलं इकॉनॉमिक्सचं असेल हे. सरांनी त्याचा विचार केला, रिफेक्टरीचे भाव कमी केले. त्याच्यानंतर कॅन्टीनचे पण भाव वाढले, त्याच्यावर आम्ही आंदोलन केलं होतं, ते पण आपण कमी करून घेतले होते. रिफेक्टरीचे भाव त्यांनी कमी केले पण क्वालिटी खूप खराब झाली. मग नंतर आम्ही परत जाऊन सरांना भेटलो, त्यावेळेस 68 सर आले होते. कुलगुरू सर जाधव सरांचे प्लॅनिंग कमिशन मध्ये निवड झाल्यामुळे ते तिकडे गेले. अरुण आळसूळ सरांना सांगितले, सर आमचे प्रतिनिधी इथं असले पाहिजे, जे काही रिफेक्टरीचा मेनू आहे आणि जी क्वालिटी आहे ते चेक करण्यासाठी आमचे प्रतिनिधी तिथं असले पाहिजेत. मग त्यावेळेस हिस्ट्री डिपार्टमेंटचे HOD मला वाटतं गायकवाड साहेब होते, ते तिथं होते आणि त्यांच्याशी डिस्कस करून मग त्यांनी ते पण मान्यता दिली. त्याच्यानंतर आता ते आहे का नाही व्यवस्था मला माहित नाही, परंतु आम्ही तिथं विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी असावे ही मागणी केली होती आणि ती देखील त्यांनी मान्य केली होती. त्याच्यानंतर क्रांती सर बोलले, आपल्याकडे मेन जयकर आहे हे जुनं जयकर नंतर आता नवीन बिल्डिंग झाली खूप मोठी जयकरची नवीन, आणि ही नवीन बिल्डिंग होण्या आधी एक आणखी एक न्यू जयकर होतं पाठीमागच्या बाजूला, ते पक्ष तिथे बसायचे जाधव सर आणि बाकी बरेच तिथं बसायचे. म्हणजे हे जुनं जयकर ते न्यू जयकर, आता हे नवीन उभा राहिलेलं जयकर, त्याच्यानंतर तिकडचं मिनी जयकर, 5 नंबर हॉस्टेलचे ते TV हॉलची लायब्ररी असेल. म्हणजे ह्या युनिव्हर्सिटीमध्ये मला वाटते माझ्यासारखा एखाद दुसरा असलं की जी एक पण लायब्ररी सोडली नाही त्याने, सगळ्या बसायचं अभ्यास कमी दाखवल्या नको त्या मुसामध्ये जास्त नको त्या, म्हणजे बाकीचं काय असं काही केलं नाही. परंतु क्रांती सरांचं सहकारी भेटले आणि ह्या चळवळीच्या ह्याच्यामध्ये आलो आम्ही आणि बऱ्याच गोष्टी केल्या. त्यानंतर 8 नंबर राहिलो पण सगळ्या हॉस्टेलला, 1 नंबर राहिलो, 2 नंबर राहिलो, जागा कुठेच नव्हती. पण आधी हॉस्टेल भेटलं होतं, नंतर जागा आमचं ऍडमिशन संपलं तर मग सगळ्या हॉस्टेलला थोडं थोडे दिवस राहिलो. 8 नंबर झाल्यानंतर 8 नंबरच्या समोर तिकडे आधी मिनी जयकर होती, आपल्या 3 नंबरच्या बाजूचा TV हॉल, तो TV हॉल बंद होता आणि त्या ठिकाणी नंतर ती लायब्ररी बंद करून तिथं मेसचं प्लॅनिंग झालं ऍडमिनिस्ट्रेशन कडून. मग आम्ही त्यासाठी आम्हाला एक इथली लायब्ररी बंद होऊ नये, आम्हाला आणखी एक लायब्ररी असावी म्हणून आम्ही परत भेटलो. हॉस्टेलचे डिरेक्टर त्यावेळेस शेजवळकर साहेब होते, शेजवळकर साहेबांना विनंती केली आणि त्या भागात पण जर म्हटलं जे काही नेहमीच्या मुलांना तिकडं जागा भेटत नाही तर ते इथं अभ्यास करतात, तर इथं मेस चालू झाल्यानंतर यांना पण एक व्यवस्था असावी म्हणून त्यांनी जो जुना TV हॉल होता तिकडचा 3 नंबर आणि 5 नंबर हॉस्टेलच्या बाजूला तो चालू केला. आम्ही सगळे तिथं नंतर थोडे दिवस अभ्यासाला बसलो. त्याच्यानंतर तो देखील TV हॉल बंद करणार होते, मग आम्हीच
क्रांती सर होते, आम्ही होतो, विक्रम सर होते आणि बाकीचे बरेच होते, समाधान होता. या सर्वांनी मिळून परत एकदा आम्ही त्यावेळेस आपल्यापैकी ते रक्ताडे, किशोर रक्ताडे बऱ्यापैकी लोकांना माहित असतील, ते त्यांना असिस्टंट होते सरांना, त्यांनी पण प्रयत्न केले आणि ती लायब्ररी पुन्हा चालू राहील. बरेच जण समाधान सर असतील, दीपक जाधव सर असतील, हे बोलताना बोलले की आपल्या इथल्या जयकर मध्ये जी लोक घडली ती लोक कुठे जरी भेटली तर त्यांच्यामध्ये ऍटिट्यूड असा म्हणून काय राहत नाही. त्याचे कारण असं आहे किंवा असं असावं असं मला वाटतं वैयक्तिक. इथं बसलेल्या वरती बसलेल्या असतील किंवा समोर बसलेल्या असतील, इथं प्रत्येकाची एक संघर्ष कथा आहे. प्रत्येक जण गावातून आलेला आहे आणि कोणत्या परिस्थितीमधून आलेला आहे ह्याची प्रत्येकाची एक स्टोरी होऊ शकते. आणि अशा सिच्युएशन मधून, अशा परिस्थितीमधून आलेला माणूस हा कधीच आपली जागा किंवा आपण जे परिस्थितीमधून आलोय ती परिस्थिती विसरत नाही आणि प्रत्येकाला जेव्हा पण मदत करेल किंवा मदतीची गरज पडेल तेव्हा ती मदत करत असतो. हा प्रमुख जो काही गुण इथं लोकांच्या अंगी पडला किंवा तो सुधारला त्याचं मेन कारण जयकर आहे. त्याच्यानंतर इथं मी बोललो की सुरुवातीला ज्यावेळेस अभ्यासाला आलो जयकर मध्ये जागा भेटत नव्हती आणि पॅरासाइट बद्दलही एक वेगळं मत होतं. नंतर आम्ही पॅरासाइट लोकांना जागा मिळावी म्हणून देखील ऍडमिनिस्ट्रेशन, लायब्ररी ऍडमिनिस्ट्रेशनशी भांडलो आणि एकदा इथं बसलेल्या देखील लोकांना आठवत असेल नसेल मला माहित नाही, परंतु एक मॅडम आल्या नंतर इथं आणि त्यांनी नवीन जयकर चालू झाल्यानंतर रेड केली, आय कार्ड चेक केले आणि जे काही लोक नव्हती त्यांचा फाईन मारला. आम्ही परत लायब्ररीच्या मॅडमला भेटलो, म्हणजे परत आंदोलनाच्या भूमिकेत गेलो, त्यांच्यासमोर धर्म ठरलं. जे काय 50-100 रुपये घेतले होते ते माघारी द्यायला लावले आणि सगळ्यांची माफी मागायला लावली सर्वांसमोर. पण मॅडम त्यांनी समोरासमोर नाही माफी मागितली, आमच्या समोर दिलगिरी व्यक्त केली आणि सर्वांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी जयकरचे जे काही स्ट्रिक्ट नियम झाले ते जरा परत त्यांच्यामध्ये दिले आले. तर मला सांगण्याचं तात्पर्य हेच की इथं जो विद्यार्थी घडला त्यांनी आपलं ज्या सिच्युएशन मधून आलो ती परिस्थिती कधीही विसरली नाही. आणि जे आता बऱ्याच जणांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की ज्या आपल्यासारख्या स्थितीमधून आलेले आहेत आणि जे अजून संघर्ष करत आहेत त्यांना काय मदत करता येत असेल तर आपण करू. समाधान सर म्हणले त्याप्रमाणे आपण एखादी फोरम एस्टॅब्लिश करू जेणेकरून ते कायम आणि चिरंतन काम चालू राहील. त्यासाठी घोडके सर आहेत, नेहमीच असतात आणि कृष्णा देखील आहे जो नेहमी एफर्ट घेत असतो हे करण्यासाठी. खरं तर वेळ कोणालाच नाही, जसं बोललं आता क्रांती सर बोलले की इथं शिपाई पासून कलेक्टर पर्यंतचे अधिकार झाले आणि ते वेळ काढून आले, परंतु त्यांच्या इतकं किंवा त्यांच्यापेक्षा जास्त शेड्यूल जे काही झाले नाहीत जे विविध क्षेत्रामध्ये. जर आता बिल्डर आहेत, तुम्ही ऍडव्होकेट आहात, समाधान राजकीय पक्षामध्ये काम करतो, वेळ कुणालाच नाहीये, वेळ तुम्हाला देखील नाहीये. परंतु सर्वजण इथं आपला जो आहे समाधान जसं बोलला स्नेह राहावा, फक्त स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमापुरता न राहता तो कायम राहावा. आणि मला मनातून वाटतं की हा आपल्यामधला स्नेह हा फक्त स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमापुरता नाहीये, तो कायम असणार आहे आणि तो राहावा, तो वृद्धिंगत व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. अशी एखादी फोरम सर्वांच्या हेतून व्हावी अशी एक इच्छा व्यक्त करतो. मला या ठिकाणी बोलवलं आणि मत मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि विशेषतः घोडके सर, कृष्णा सर आणि जे काय आहेत ज्यांनी एफर्ट घेतले हा स्नेह मेळावा होण्यासाठी त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद रुपेश. त्यानंतर आणखी एक मला सूचना द्यायची आहे की आज आपण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यापीठ परिसरामध्ये जी आपली मेन बिल्डिंग दिसते त्या मेन बिल्डिंग पासून तिथून एक भुयार आहे जे इलिस गार्डन मध्ये निघतं, त्याचा आपण वॉकसाठी आपण परवानगी घेऊन ठेवलेली आहे. तर दुपारी जेवणानंतर आपलं एक फोटो सेशन होणार आहे आणि त्यानंतर आपण एक वॉक करून पुन्हा इथे येणार आहोत. त्यानंतर मी विनंती करतो आपल्या स्नेह मेळाव्यातील उपस्थित विक्रांत पाटील सरांना की त्यांनी येऊन आपलं मनोगत व्यक्त करायचं. विक्रांत पाटील सर. विक्रांत पाटील सर. सर्व उपस्थित मान्यवर स्टेजवरचे आणि समोरचे. तसं मी 94 साली विद्यापीठात आलो होतो UPSC MPSC या दृष्टीतून. मी गणेश भामे म्हणजे आम्ही त्यावेळेस सगळे जुने लोक मला वाटतं. त्याच्यानंतर शांताराम आला 97-98 ला
तर जेकरचा फायदा, मी गेली 31 वर्ष झालं सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. काही गावं दत्तक घेतली, त्या गावांचा विकास केला. काही कुठल्या मंत्र्यासंत्र्याची मला गरजच पडली नाही, कारण तिथला डेप्युटी कलेक्टर किंवा कोण ना कोण हा जेकरशी संबंधित एक जरी असला तरी अख्खा जिल्हा गोळा करतो आणि गावाचा विकास होतो. आता गावांमध्ये 10-15 कोटीची कामं केली, पण कुठल्याही कुठल्याही मंत्र्याला किंवा खासदाराला कुणालाही विनवणी करायची गरजच पडली नाही, कारण ही ताकद आहे आपल्या जेकर ग्रुपची. आता माझी एक विषय असाही होता, खूप शॉर्ट मध्ये उद्भवतो, की आपल्यातला एक जण आमदार करावा अशी माझी इच्छा आहे. आता नक्की कुठल्या एरियात उभं राहणार आहात सांगा. मी तसं तुम्ही भाजपचे असलात तरी मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या तर नाही, कारण विचारांची पक्क आहे त्याच्यामुळे कुठं जायचं नाही. तर पुणे पदवीधर मतदारसंघाची पूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे आता. तर आपल्या जेकर ग्रुपचे सर्वांचे आवडते, सर्वांना माहित असलेले डॉक्टर संजय कुमार भोसले यांना उमेदवारी आपण दिलेली आहे आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाने माझ्यावरच टाकलेली आहे. तर माझी अशी इच्छा आहे की आपल्या सर्वांनी याच्यात सहकार्य करावं. आपला माणूस, पक्ष वेगवेगळे असतील, आपले सगळे वेगवेगळे असतील, इथं दोन एकदम टोकाचे विरोधक शेजारी बसले, पण आपण जर सर्व एकत्र मिळून करू. शांताराम भाजपचं काम करतो, आता PCMC ची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आलेली आहे, तिथं तिकीट वाटपापासून सर्व. पण हा शांताराम जेव्हाही भेटेल मी त्याला प्रेमानेच बोलणार, हा माझा मित्र आहे पहिला, नंतर तो भाजपचा माणूस असेल. तर आपण सर्वांनी एकत्र येऊन जर असं काही करायचं मदत करू शकत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे. मला सॉरी आज येताना फॉर्म्स नाही आणता आले, कारण नवी मुंबईला मीटिंग होती, पहाटे तिकडे गेलो होतो, मग तिकडून डायरेक्टली इकडे आलो. तर आपण सर्वजण एकमेकांच्या संपर्कात राहू आणि एकमेकांना सहकार्य करू. कोणतंही काम असेल मला सांगा, आपण एकमेकांना सहकार्य करून ते सॉल्व्ह करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद पाटील सर. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित इतिहास विभागातील आमचे मार्गदर्शक आणि मित्र आदरणीय डॉक्टर बाबासाहेब दूधभाते सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रथमतः मी आभार मानतो. गेल्या वर्षी मी मनोगत व्यक्त केलं होतं आणि बोलताना मी म्हटलं की मी जेकरचा माजी विद्यार्थी आणि पुणे विद्यापीठाचा आजी कर्मचारी या दोन्ही भूमिकेतून मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे. व्यासपीठावर मित्र आज मान्यवर आहेत ते माझे डायरेक्ट विद्यार्थी कमिशनर बाळासाहेब नागवे, विजूदादा भामे सर, आज भामे सर पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ NSLचे डायरेक्टर आहेत. काही वरिष्ठ अधिकारी मित्र, काही माझ्या बरोबरचे, काही माझ्या नंतरचे, असे जवळपास 2 ते 3 पिढ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एकत्र आलेलो आहोत. मगाशी म्हटले की ही पवित्र भूमी आहे आणि यश देणारी भूमी आहे आणि आपण विसरता कामा नये, असं माझं वैयक्तिक मत आहे. दुसरी गोष्ट, विद्यापीठाचं मालक कुणीच नसतं. काही कर्मचारी येतात, ठराविक कालावधीनंतर ते रिटायर होतात, पण खरे विद्यापीठाचे मालक कोण असतात तर इथले विद्यार्थी असतात. आणि या विद्यापीठाकडे आपण आज इथं कार्य जरी नसला तरी आपलं लक्ष आहे, ही विद्यापीठाच्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट आहे. जेकरनी नुकतेच विद्यापीठाचाही अमृत महोत्सव झाला आणि विद्यापीठ स्थापनेनंतर 1 वर्षांनी जेकर ग्रंथालयाची स्थापना झाली होती. MR जेकर कुलगुरू असताना, आणि त्याही ह्याचा ग्रंथालयाचा अमृत महोत्सव झालेला आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये आपले जेकर परिवार हा विखुरलेला आहे आणि वेगवेगळ्या सर्वच क्षेत्रात आज कार्यरत आहे. आणि
मला वाटते की त्यावेळेस आपल्याला गरज नव्हती, पण आज आपण वेगवेगळ्या अडचणी आपल्याला आहेत, तर आपल्या एक मित्रांची गरज असते. त्यामुळे आपण हा परिवार कनेक्ट राहणं या परिवाराशी मला गरजेचं असं वाटतं. ज्यावेळेस मी 2009 ला जॉईन झालो त्यावेळेस विद्यापीठात रिफॅक्टरीचं खूप मोठं आंदोलन झालं आणि विद्यार्थ्यांनी ती जबाबदारी आमच्यावरच टाकली आणि जुनी जी रिफॅक्टरीची बॉडी होती ती बरखास्त झाली आणि त्यानंतर नवीन कमिटी आली, सदानंद भोसले सर, मी असे 8-10 जण. पण मग मला एक इथलाच विद्यार्थी असल्यामुळे अडचण होती. बरेच विद्यार्थी रस्त्यावर जेवण करत होते. रिफॅक्टरीच्या वरची जे 10 लाख रुपये देऊन शेड बांधलं, ती माझी कल्पना होती की विद्यार्थी रस्त्यावर जेवता कामा नये, त्यांच्यासाठी आपण शेड बांधलं पाहिजे. त्यानंतर वसतिगृहात खूप प्रॉब्लेम होते आणि 6 नंबरचा रेक्टर कोणच होत नव्हतं, कारण पॅरासाइटची संख्या जास्त तर. आणि शेवटी मग मला तिथली जबाबदारी दिली आणि मी 12 वर्षे 6 नंबर रेक्टरचा 6 नंबर हॉस्टेलचा रेक्टर होतो. पुढे 12 नाही, विद्यापीठ आता चीफ रेक्टरच करत होतं, पण मीच म्हटलं थोडा वेळ थांबा, अजून काय. पॅरासाइट त्यावेळेसही होते आणि आताही थोड्याफार प्रमाणात आहेत. ते कळत नाहीये, म्हणजे त्या गोष्टीचा मी बळी पडलोय. म्हणजे मला असं वाटतं की बाबा मी कुठेतरी क्लास वगैरे चांगला केला असता आणि परत येऊन मी जयंतीला अभ्यास करत बसलो असतो, कदाचित मला समजा 6-7 वर्ष गेले तर 5 वर्षात झालं असतं. ही एक गोष्ट. दुसरी, इथं आपण बरंच आता सरांनी, मला वाटतंय 2-3 सरांनी सांगितलं की काहीतरी एक फंड वगैरे तयार केला तर याचं आपल्या गरजू मुलांना वगैरे खरंच खूप मदत होईल. म्हणजे मला सुद्धा एक काळ असा होता की मी डब्याला पैसे नसायचे वगैरे, किंवा आमच्या वेळेस किसन यंगर, वाघमोडे अशी लोक होती, पण काही बिचाऱ्यांनी कधी पैशासाठी डबे ठेवलेले नाहीये. परंतु असं आताही परिस्थिती बरीच असत, एखादा फंड वगैरे पोस्ट होत्या लोकांनी थोडस वर्षभरात एक आपल्या कमाईमधून जर काही एकत्र एक हंडी म्हणून जर गोळा केले आणि ते चालवायला व्यवस्थित केलं तर गरजूंच्या आपल्याला त्यांच्या गरजा म्हणजे पुरवता येतील. किंवा आपल्याला एक आपण खूप करतो, म्हणजे जयकर मधलं मला एका गोष्टीचं 100% माहित आहे की प्रत्येक अधिकारी त्याच्या परीने खूप सामाजिक सेवा करतो. का तर ह्या जयकरमुळे किंवा इथं आपल्याला जे अनुभव आलेले त्याच्यामुळे. दुसरं, पडत्या काळामध्ये काय करायचं तर एकदा कलेक्टर ऑफिसला वगैरे खूप चांगल्या पद्धतीचं त्यांनी काम केलं. नोटरीचं म्हणा किंवा इतर काही त्या पेशामधली जी कामं आहेत त्यांनी केली आणि बऱ्याच मुलांना मदत केली. त्यावेळेस त्यांनी आर्थिक मदत केली, म्हणजे स्पष्ट सांगायचं त्यापैकी मी पण आहे. पवार साहेब, तुमचं माझ्यावरती कायमस्वरूपी तुमचे उपकार होते. दुसरं, आपले बापू मदने साहेब, RTO साहेब, आता खूप म्हणजे ते जुने आहेत जयकर मध्ये, पण त्यांनी सुद्धा खूप लोकांना मदत केली. मी पण त्यापैकीच आहे. पण बाबांचा एक शब्द मला आठवतो, जेव्हा सिनेमा नंतर आला सलमान म्हणत असतात की आज तुला मी मदत केली तर तू 3 लोकांना मदत कर. हे जेव्हा सिनेमा मध्ये आल्यानंतर वाक्य, पण त्याच्या अगोदर बापूंनी हे शब्द मला सांगितले किंवा पण आम्ही तुम्हाला मदत करतोय, हे आम्ही काहीतरी त्या युनिव्हर्सिटीचं काय त्या जयकरचं देणं लागतो, म्हणून आपण ह्या अभ्यास करणाऱ्या मुलांना पुन्हा फुलाची पाकळी मदत करत असतो. पण तू अधिकारी झाल्यावर मात्र तुला पण हे 3 लोकांना मदत, कमीत कमी 3 लोकांना करायचं. हे बापू मदनेंसारखे अधिकारी त्यांनी हे केलं. हे तर जेव्हा मध्ये नंतर आलं. दुसरं आपलं दीपक जाधवचं वकील साहेबांनी सांगितलं की तुम्ही कमिटीचे मेंबर होते आळंदीला. तसं त्याच्या गावी जी 3रं लग्न झालं तर त्या कमिटीचा म्हणजे त्या कमिटीमध्ये मी होतो आणि त्याचा आणि त्याच्या मिसेस ऋतुजा, बरोबर ना, दोघांनी खूप अभ्यास केला
त्या अभ्यासाचा सुद्धा साक्षीदार मी आहे. म्हणजे माझ्या समोर बऱ्याचदा आणि आम्ही डिस्कशनला बसायचो, बऱ्याचदा दीपक दोघे यायचे माझ्याकडे त्यावेळेस, पण बिचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली आणि एक आपला वे क्लिअर असेल, आपल्याला जायचंय कुठं, तर रस्ता काढायचा म्हटलं, मनात आणलं तर सगळं होतं. फक्त इथं जयकरला आल्यानंतर मात्र रस्ता भेटतो, पण त्या रस्ता भरकटून न देण्याचं काम प्रत्येकाने स्वतःच्या कॅरेक्टर किंवा त्याच्या डेव्हलपमेंट मध्ये येणारे जे अडथळे हे थोडस बाजूला ठेवून केलं तर सक्सेस मात्र निश्चितपणे मिळतं. खूप युनिव्हर्सिटी बद्दल, जयकर बद्दल बोलायचं खूप आहे, पण वेळेची मर्यादा आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीने कोमने साहेब तुम्ही मला फोन केला, खूप बरं वाटलं. मी सध्या मंत्रालयात उद्योग विभागामध्ये अधीक्षकीय उद्योग अधिकारी आहे. तुमच्या सगळ्याच्या कृपेने लवकरच पुढच्या काही महिन्यांमध्ये जॉईंट डायरेक्टर त्या पदी प्रमोशन होईल अशी अपेक्षा आहे. जे काय आहे ते जयकरमुळे आहे. गडे आपला गाव जरा म्हणतात ते करायचं, पण एक वर्षातून एक दिवस मात्र जयकरसाठी आपण सगळ्यांनी निश्चित करावा आणि गडे आपलं जयकर. धन्यवाद, थँक्यू. डॉक्टर गणेश भांबे सर. एक जास्त वेळ बोलणार नाहीये, आधीच सांगतो. फक्त 2 गोष्टी सांगण्यासाठी आलो. जेवणाची वेळ झाली म्हणून जास्त वेळ बोलत नाहीये, मनोगत तर नाहीच, फक्त बऱ्याच जणांची सन्माननीय जयकरीयन, सगळे उपस्थित सगळे जयकरीयन, सन्माननीय जयकरीयन, आपल्या सगळ्यांना एक अभिवादन करतो. आणि या विद्यापीठामध्ये एक कामवाशिकाचा विद्यार्थी जो कामवाशिकात येण्यासाठी धडपडत होता, आज त्याच कामवाशिकाच्या त्या पदावर डायरेक्टर म्हणून तिथे येण्याच्या पदावर आहे. कामवाशिका शेजारचं डिपार्टमेंट आहे. मला कामवाशिकामध्ये काय ऍडमिशन घ्यायचं होतं, तर रूम मिळते म्हणून कामवाशिकात ऍडमिशन घ्यायचं होतं. ती मिळण्यासाठी कामवाशिकात ऍडमिशन मिळण्यासाठी 3 महिने मला द्यावे लागले. ते मोठा इतिहास आहे, मी पुढे कधीतरी सांगेन. पण एक माझ्यासाठी सन्मान आहे तुमच्यासारखाच. मी जे अतिशय आम्ही सगळेच जण घडतात येत आलोय. 2 गोष्टी सांगायच्यात म्हणून आलोय. बऱ्याच जणांनी मागणी केली की आपल्याकडे अशी काहीतरी यंत्रणा असावी, तर आपल्या जुन्या जाणत्या अनुभवी सगळ्या जयकरीयन लोकांनी कॉम्प्युटर फाउंडेशन नावाची एक संस्था ऑलरेडी रजिस्टर आहे आणि ती खूप मोठं काम करते. दरवर्षी जवळपास 25-30 लाखाचं डोनेशन किंवा त्यापेक्षा जास्तही असेल. म्हणजे माझा राहुल सर त्याचं ट्रेझरर म्हणून बऱ्याच काळ संघटनेचं काम पाहतात. त्यांना मी म्हणत होतो तुम्ही येऊन सांगा त्याबद्दल माहिती. खूप चांगलं काम करतात आणि गरीब जिथं काम लोकांपर्यंत सुविधा पोहोचत नाही तिथं सुविधा देण्याचं, मदत करण्याचं काम करतात. खरं आपल्यापैकी अनेकांना मदत देण्याचंही काम फाउंडेशन मार्फत केलं जातं. म्हणजे आपल्यापैकी काही लोकांना अडचणी असतील आणि आजारपणामध्ये साथ देण्यासाठी पण काम केलं जातं. हे एक मला सांगायचं होतं. दुसरं महत्वाचं, आपल्या जयकरीयन ग्रुपचं, आम्ही जयकरीयन किंवा आपण जयकरीयन आहोत, सगळे वेगवेगळे ग्रुप 8-10 ग्रुप आहेत. या सगळ्यांचं काही कार्यालय आपल्याकडे नाही. प्रत्येकाने विनंती करेल की विद्यापीठात आलाय आणि तिथं माझ्याकडे न येता जाऊ नका. तुमच्या सगळ्यांचं हे ते कार्यालय आहे असं समजून तिथं या. कारण ते कार्यालय विद्यार्थ्यांसाठी आहे. ते कार्यालय म्हणजे समाजासाठी काम करणाऱ्या मुलांना घडवण्यासाठी ते कार्यालय आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांची मदत आणि मार्गदर्शन सूचना तिथं लागणार आहे. जिथं जिथं शक्य आहे तुमच्या विभागामध्ये जे जे करणं शक्य आहे विद्यार्थ्यांसाठी ते सुचवा. आपण त्या निमित्तानं ते करू. मला अभिमान वाटतो गोडके सर आणि त्यांचे मित्रमंडळी सगळेजण परवा दिवशी भेटले त्यावेळी त्यांनी एक अनुभव सांगितला. कुलगुरू साहेबांना आम्ही भेटायला गेलो, तिथंच ऑफिसमध्ये पण आमची भेट झाली. तर आपले कुलगुरू सर सुद्धा जयकरीयन आहेत, आपल्या जयकरचे सदस्य आहेत. आणि त्यांनी असं सांगितलं छोटं का राबवताय, मोठं आपण गेट टुगेदर घेऊ. तर आपण काही दिवसात, पुढच्या काही दिवसात प्लॅन करतोय. आपण बरेच जण काही ठराविक काळातले मित्रमंडळी आता जमले आहोत आणि आम्ही कदाचित मधल्या काळातले आहोत. आमच्या अगोदर पण काही लोक आहेत. त्या सगळ्यांना जेवढे आहेत त्या सगळ्यांना आपण एकत्रित आणू आणि एक मोठं गेट टुगेदर विद्यापीठात आपण नक्की घेऊ. खरं तर तो आपल्यासाठी सर्वांसाठी सन्मानाचा भाग असेल. फक्त काही जणांनी, समाधान सर वगैरे बाकी जणांनी विनंती केली की हा म्हणजे अशी काही संस्था असावी. तर संस्था आहे, आपण त्याचा भाग होऊ. आपण काय झालं, आपण त्याचा भाग नसल्यामुळे आपल्यापर्यंत
आपली पूर्वीची यंत्रणा माहित नाही. रजिस्टर करण्यात वेळ घालवण्यापेक्षा कामात सहभागी होऊ. मी सिनियर लोकांना पण आम्ही विनंती करू की थोडंसं आमच्यासाठी दारा खुली करा. ते करतील. आपले सगळे मार्गदर्शकच आहेत, त्यांच्यामुळेच आपण भेटलोय सगळे. अभ्यास करून त्यांच्याकडे बघून करू नक्की करू. आणि मी जास्त वेळ न घेता सगळ्यांना जेवणासाठी मला वाटते पुढची व्यवस्था करू. पुन्हा भेटायचं असं काही नियोजन आहे तर नियोजन पुढचं सांगतो. धन्यवाद. आभार. आणि सर्व मित्रांनी, मुद्दा असा आहे की आपण जयकरमध्ये एकत्र आलो आणि आपल्याला बांधून ठेवणारी जी शक्ती आहे ती बाबासाहेबांची आहे. तेही आपलेच आहे. त्यांनी आपल्याला पुढे घेऊन जायचं. त्याच्यामुळे काही काही गोष्टी असतात की ज्यासाठी आपल्याला काही कमर्शियली काही विचार करता आला तर तोही करायचा आहे. ज्यावर आम्ही काही विचार केला होता ते नंतर बोलेनच मी नंतर. पण मुद्दा असं की याच्यावरचपणे सगळ्यांनी पुढचा विचार करावा. कारण सगळे आता नाही म्हटलं तरी 45 ते 50च्या पुढे गेलेले. आणि 5-10 वर्षांनी जे बिझनेसमध्ये त्यांची गोष्ट वेगळी. आता बाबासाहेबचे क्रांती सर त्यांनी सांगितलं. सर तुम्हाला एक माझा अनुभव सांगतो. मी वकील आहे पण मी नवीन वकील. म्हणजे मी 2022 मध्ये LLB मी IT मध्ये होतो. म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मी व्हाईस प्रेसिडेंट होतो. आणि त्यानंतर मग मी वकील शिकलो. आता 1 वर्ष झालं आणि आता जस्ट 1 दिवसाचं चालतं कन्सल्टन्सी. एक मॅटर आलं. त्या मॅटरमध्ये कन्सर्न घेतली होती मुळाची आणि त्याच्यात 4 एकर जमीन आज काढून घेतली. हायकोर्टाने डिसिजन दिला. डॉक्युमेंट्स पाहिले, लक्षात आलं की आपण लढू शकतो. असे सुप्रीम कोर्टात आपण पाहिलं. असे जे मुळाचे जे प्रश्न आहेत पक्षाचं काही असू दे, कोणते पक्ष विचारासाठी नाही. संविधान हे आपल्या सर्वांसाठी एक. तर त्या संविधानासाठी आपल्या लोकांसाठी आपण सगळ्यांनी काम करू. संविधान बाकी कॉम्प्युटर्स फाउंडेशनची जरी माहिती जी आहे ती आपल्या ग्रुपवर देतोच. आणि आपले जे काही लोक आहेत, काही जण आता एक्सपायर झाले, काही लोकांच्या फॅमिली अजून नाही. पुढच्या न घेऊ फक्त. हा पुढच्या नको. सिलिंग क्रॉप करता येईल बोर्डापर्यंत. येतात ना सगळे मित्रा. एक जण कोण आले ते पुढे आता. एक जण आले कोण.
नमस्कार, मी राजेंद्र दरगोडे, दिंडोरी तालुका आहे माझा तालुका असा आहे का माझा लोकसभेला पण एसटी आरक्षित आहे, विधानसभेला एसटी आरक्षित आहे आणि गट आणि आता जे इलेक्शन आहे त्याला गट आणि गणला पण आरक्षित आहे. आपले ते सर बोलले ते विक्रांत पाटील सर, आपल्यातून कोणीतरी पाटील साहेब बोलले ते आपल्यातून कोणीतरी आमदार व्हायला पाहिजे. आता हे सर या परिस्थितीत तर मला काही शक्य नाही, तुम्हाला सांगितलं पण सर माझी इच्छा आहे. आणि त्यासाठी मी काय करतो ते सांगतो तुम्हाला. सर मी 6-7 वर्ष होते युनिव्हर्सिटी मध्ये. 2011 ते माझं लग्न झालं 2018. तोपर्यंत मी इथं होतो, काही नाशिकला होतो, सरांचे मित्र आहे राम सर, त्यांच्या क्लासला होतो. सर माझं आता असं झालंय, मी जवळजवळ 45 अधिकाऱ्याच्या ग्रुपमध्ये, त्यामध्ये जयकर मिली जयकर सगळ्या ग्रुपमध्ये नाशिकचे काही ग्रुप आहे आणि मी जवळजवळ सर 750 अधिकाऱ्यांना ओळखतो. त्यात क्लर्क ते कलेक्टर, क्लर्क टू कलेक्टर मध्ये पर्सनल टच आहे, जाऊन भेटते सगळं काही. मी इन्शुरन्सचे कामं करतो पण मी काम मागत नाही, काम ते देतात पण मी फक्त भेटत चालतो. गेल्या वर्षीच्या कार्यक्रमानंतर मी खोमणे साहेबांना मंत्रालयात जाऊन भेटलो. माझं फक्त मित्रांना भेटत जात असतो सर आणि बरोबर मला काम पण येतात, पण माझं स्वप्न तुम्ही बोलले तेच. तर मी त्यासाठी काय तयारी केली, तर मी माझं काय डायऱ्या आहेत, डायऱ्यांमध्ये मी 288 मतदारसंघात माझी कुठं कुठं ओळख सगळं करून ठेवलं. तर सर असा 288 पैकी जेमतेम 30 मतदारसंघ सोडली तर प्रत्येक मतदारसंघात ओळख. समजा माझे मित्र समजा बचाव सर आहे, कुणाल साहेब आहे, तर यांचे आता बचाव साहेबांना पकडलं तर बचाव साहेब आजच्या मित्र माझ्यासाठी 2000 वोट जमा. असं मी गणित केलं तर 24च्या मतदारसंघ इलेक्शनच्या वेळेस 15 लाख लोकांपर्यंत मी पोहोचत होतो. इथपर्यंत गणित आहे सर. पक्षाचं म्हणजे पक्ष ठरवला नाही पण स्वप्न आहे आणि त्या दृष्टीने माझी तयारी पण चालू. आणि सर तुम्हाला सांगतो आणि सर खूप तयारी चालू आहे. त्यानंतर सर मी ना 2011 पासून समाजसेवा करतो. इथं बऱ्याच जणांना माहिती आहे, बरेच जण ओळखतात. कोणाकडून एकही रुपया घेतला नाही पण काम इतके मोठे करून दिले, त्यांचे आयुष्य घट गेले. आता एकच काम सांगतो त्याच्यातलं, आपले जे मिनी लेकरचे ग्रुप आपला तो तर तुम्ही सांगतो. त्या मित्राचा पेपर होता सर आणि तो पहिलवान होता, तर त्याचे स्वतः हे होता आणि त्याचा लॉगिन पासवर्ड तो विसरला होता. त्याचा पेपर होता. मला 6 नंबरला 11 वाजता पोरं शोधायला आले, कारण की आयोगात माझा मित्र होता एमपीसीच्या. आणि काय झालं, त्याचा 11 वाजता आम्ही हॉल तिकीट, मी मित्राला कॉल केला, मला मेलवर त्याचं आलं. 11 वाजता वसंत वैभव तिथं जाऊन आम्ही त्याचं हॉल तिकीट डाउनलोड केलं आणि तो मित्र आज एक्साईज PSI मुंबईला आहे. असे कितीतरी कामं केले सर. कोणाचे कास्ट सर्टिफिकेट काढून देणे, कोणाला मंत्रालय, कुठे पण सर काम असू द्या. महाराष्ट्रात आता असं डिपार्टमेंट नाही आणि महाराष्ट्रात असा तालुका जिल्हा नाही तिकडे माझी ओळख निघाली. आणि सर सांगायचं म्हणजे मी फिरायला जेव्हा निघतो ना, 5 दिवस मुंबईत होतो, आता 2-3 दिवस पुण्यात असणार, मराठवाड्यात जातो, मला कुठंच राहायला खायला मुक्कामाला कुठे 1 रुपया लागला. फक्त जयकर, फक्त नाव जयकर कुठंच लागत नाही. आणि सगळे आता रुपेश सर मध्ये आमच्याकडे येत नाही कोणी, मी त्यांना तिथं पण भेटतो पण प्रत्येक ठिकाणी जातो आणि खूप चांगले मला म्हणजे सर पोस्ट नाही भेटली पण जयकर नाही त्याच्यात येऊन ठेवलं ना, माझं कामच पुढं. आणि सर तुम्हाला सांगतो सर, तुम्ही म्हणताय ना विधान, माझं स्वप्न आहे सर, म्हणजे मला वाटतंय मी विधान परिषदेसाठी तयारी करतोय. मी सगळं टाटा विधान परिषद सगळा डाटा तयार करतो. मी जवळजवळ 15 लाख लोकांची डाटा माझा पर्सनल तयार करतो. उद्या कोणी विचारलं राजेंद्र दरगोडे खरंच तुमच्या ओळखीचा आहे, तर ते म्हणले पाहिजे खरंच राजेंद्र दरगोडे आमच्या ओळखीचा आहे. मी त्या दृष्टीने तयारी चालू आहे सर. आणि आता आज होईल करणार कधी होईल ते नाही माहिती, पण त्या दृष्टीने तयारी चालू आहे. ते सोबत करताना मी इन्शुरन्सचे पण काम करतो, LIC मेडिक्लेम सगळे कोणाकच काम मागत नाही. प्रियामानं काम येतं इथं बसलेल्या खूप मोठ्या पॉलिसी, म्हणजे माझ्या लाईफ मध्ये LIC ची 2.5 लाखाची पॉलिसी जयकर मधून होती. माझी 2 लाखाची पॉलिसी स्पर्धा परीक्षा सेंटर CEC मधून. खूप पॉलिसी माझ्याकडे, खूप चांगलं चाललंय आणि याला कारणीभूत फक्त CEC. मी इतका वेडा होतो, काही समजत नव्हतं जेव्हा सुरुवात केली जेव्हा, पण खरंच इथं आलं खूप चेंजेस झाले. महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन राहतो, बिगड चुरीला पण 8 दिवस जाऊन राहिले. त्यामुळे मला जयकर इथं येऊन सर पोस्ट नाही मिळाली, पण जयकरला इतकं काही मिळालं. कोणी जर कुठेही भेटला आणि कुठला आहे त्यानं सांगितलं धाराशिवचा आहे किंवा बुलढाण्याचा आहे, तर कोणी ओळखीचं असतं, मी नाव सांगतो, ते आमचे मित्र आहे, ते आमचे अधिकारी, इतक्यापर्यंत गेले.
खूप छान वाटतं, खूप आनंद वाटला. आणि कृष्णा गोडके सर, वसंत यांनी ऑर्गनाईज केलं, बोलवलं, खूप छान वाटलं. आणि हा कार्यक्रम दरवर्षी व्हावा इतकेच बोलतो. खूप राजेंद्र, तुला आमच्या सगळ्यांतर्फे अगोदरच शुभेच्छा देऊन ठेवतो आम्ही. यानंतर बादशाह, आपणाला मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. प्रत्येकाला विनंती 2च मिनिटं वेळ घ्या, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही आधीच सांगून दिलं 2च मिनिटं. आणि राजेंद्र दरवडे सारखे सरांसारखे मला काही बॅटिंग जमणार नाही, पण तरी मी बोलतो. इंडिया दॅट इज भारत. आणि या भारत भूमीच्या विकासासाठी, प्रगती, शांतता, समता, एकता, अखंडतासाठी ज्या ज्या महामानवांनी प्रयत्न केले त्या सर्व महामानवांना आपण सर्वप्रथम अभिवादन करून अनेक सरांनी बोलले, भागवत सर बोलले, परत आता दादा पण बोलणार आहेत. आणि इथं आल्यानंतर असं दिसतंय का प्रत्येक व्यक्ती हा, तर त्याचं प्रत्येक कहाणी म्हणजे प्रत्येक कहाणी ज्याचं त्याचं मोटिवेशन आहे. आणि ते इथं विद्यापीठात आल्यानंतर जे संघर्ष करून जे जे अधिकारी होता त्यानंतर खरंच जीवन कळतं. आणि मिनी जयकर हा मिनी जयकर असो हे नुसतं ग्रंथालय नाही आहे, हा एक संस्कार आहे. कसा आहे, कारण जर मिनी जयकरचं नाव जरी सांगितलं किंवा जयकरचं नाव जरी सांगितलं तरी तो अधिकारी आपल्याकडे बघताना एकदम चांगल्या नम्रतेने बघतो आणि आपलं अडकलेलं काम सुद्धा चांगलं होतं. असा हा जयकर परिवाराचा हा जो संस्कार वर्ग आहे किंवा हे जे आता हा कार्यक्रम चालू आहे हा दरवर्षी व्हावा यासाठी माझी स्वतःची इच्छा आहे. आणि त्यानंतर हे ऑर्गनाईज करताना कृष्णा सर असतील, वसंत पवार सर असतील, तर गोडके सर असतील, या पुन्हा मेहनत घेतात. आणि त्यासाठी त्यांना देखील हा कार्यक्रम कायम चालूसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार, मी सुयश महानवसे, फॉरेस्ट डिपार्टमेंटला आहे, पुण्यामध्येच आहे. विशेषतः म्हणजे मी पॅरासाईड म्हणून मी बरेच दिवस विद्यापीठात होतो. माझी 2 टर्म झाले विद्यापीठातले, त्यामुळे 2011 ते म्हणजे 2011ची होती. फर्स्ट सेमिस्टर माझं सुटलं. फर्स्ट सेमिस्टर नंतर मी अमनोरामध्ये स्टोअर किपर म्हणून काम केलं. अमनोराचं जे काम चालू होतं त्यावेळेस. त्याच्यानंतर 2013ला परत रिफ्रेश ऍडमिशन घेतलं मी. आणि जे मला ज्युनियर होते त्यांचं मी परत ज्युनियर होतो. आणि 2013 ते 15 मध्ये मी MA पूर्ण केलं. आणि MA पूर्ण करत असताना माझ्या मित्रांनीच माझा फॉर्म भरला होता फॉरेस्ट डिपार्टमेंटचा. आणि त्यामध्ये मी विभागातून टॉपर आलो. आणि मला माझा जिल्हा स्वतःचा मिळाला टॉपर असल्यामुळं. सोलापूरला 6.5 वर्ष केल्यानंतर मग मी पुण्यात प्रमोशनने आलो आणि 4.5 वर्ष झालं मी पुण्यातच सेवेत आहे. आणि विशेष म्हणजे ज्या भागात राहिलो, ज्या एरियात राहिलो किंवा अभ्यास केला त्याच एरियात म्हणजे गोखले नगरलाच मी नोकरीला. तर आणि माझं कोणतंही असं एक स्वप्न नव्हतं की बाबा आता एवढंच करायचं आणि मग थांबलो, असं नाही. म्हणजे थांबला तो संपला हे ब्रीथ घेऊन मी कायम चालत आलोय. त्याच्यामुळे माझे अनेक स्वप्न आहेत. कुठलंही एक असं स्वप्न मी ठेवलेलं नव्हतं. त्याच्यात बरीच स्वप्न ही पहिलीच आखलेली आहेत आणि त्या दिशेने मार्ग म्हणजे चालू आहे माझा. तर पहिलं होतं की बाबा काहीतरी आपण नोकरीला लागू वगैरे, पण नोकरीला लागताना दोन्हीकडचा अभ्यास वगैरे सांभाळताना मला काय या गोष्टी जमत नव्हत्या. म्हणून मी शेळीपालनचा कोर्स पण केला होता ऍग्री कॉलेजला आपल्या. कारण म्हटलं काहीच नाही जमलं शेवटी, तर म्हटलं आपल्या गावाकडे शेळीपालनचा धंदा टाकायचा आणि करायचा कार्यक्रम सुरू आपण. त्याच्यानंतर तेवढ्यावरती न थांबून म्हणजे माझं आता सरांनी जसं म्हटलं की कोणीतरी आमदार व्हायला पाहिजे. आता आपले एक तर आमदार आहेत आपले, म्हणजे सगळ्यांना माहीतच असतं. आणि आता ही अनऑफिशियल गोष्ट आहे की ज्यांच्यामुळे आताची मी माहिती जरा बाजूला सांगून सांगतो की त्यांच्यामुळे आत्ताची बदली माझी पुण्यातून झाली. डायरेक्ट त्यांचा आपले अप्पर सचिव मिलिंद मैचकर साहेब आहेत त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट होता. त्यांनी डायरेक्ट माझ्या बाबतीत त्यांना सांगितलं माझी जी आता बदली होणार होती ती बाहेर कुठेतरी झाली असती ती पुण्यातच झाली. ते जयकरच फलित म्हणायचं मी त्यांना फक्त आता त्यांचं चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये अशा काही गोष्टी होत्या. आणि माझे स्वप्न बरेच होते. जसं सर म्हणत होते की कोणीतरी आमदार असलं पाहिजे. सरांना मी सांगू इच्छितो सर
की सोलापूर मधला फक्त सांगोल्याचा थोडा भाग मला वाटतं माझ्यापासून वंचित असेल, नाही तर सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक ठिकाणी माझं ओळख आहे. आणि एवढंच नाही तर गेल्या निवडणुकीला पंढरपूर मतदारसंघातून सुद्धा मला फोन होते की तुम्ही आमच्या मतदारसंघात दौरा करा. तर माझं स्वप्न 2034 आहे, ते आत्ताच नाही. 2034 टार्गेट ठेवलेलं आहे, आतापासूनच ठेवलेलं आहे. आणि ते 2000 माझा माडा करमाळा मतदारसंघ आहे माझा. तर 2034 टार्गेट ठेवण्यामागचं कारणच असं होतं की माझा वाढदिवस साजरा होतो 16 एप्रिलला दरवर्षी माझ्या मतदारसंघात. माझ्या मतदारसंघाच्या गेल्या वर्षीचा वाढदिवस जो होता, आपले अजित पाटील सर DYSP होते आमच्या करमाळ्याला, त्यांना मी बोलवलं होतं. त्यावेळेस ते म्हणले, अरे आचारसंहिता आहे, वाढदिवस नको करू. सर म्हटलं, हा वाढदिवस काय यंदाचा नाही, हा वाढदिवसाला माझी परंपरा आहे आणि मी कुठलाही राजकीय नेता बोलवणार नाही किंवा कोणीही येणार नाही असं. त्यामुळे माझं मी करतो म्हटलं, तुम्हाला यायचं असलं या, नाही तर नका, माझं काम होतं बोलवणं, मी बोलवलं. आणि मग त्या सकाळ पेपरनी माझ्या वाढदिवसाची दखल घेतली. पुरवणीतलं अर्ध पान फक्त माझ्यावर आहे. मी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करीन थोड्या वेळाने वाटलं तर. ते कशामुळं तर 1000 पोरं जे माझ्या वयाचे 1000 पोरं फक्त माझ्या वाढदिवसाला होती. 1000 पोरं. आणि ते फक्त त्यांच्या मेसेज एकमेकाला पास करून. त्याचं कारण काय होतं की माझी आई लहानपणी 6 वर्षाचा मी असताना वारली आणि त्यापासून जो माझा संघर्ष सुरू झाला तो इथपर्यंत मी फक्त जनतेतच वावरलेलो आहे. मी माझ्या अख्ख्या आयुष्यात फक्त 1 महिना घरी आहे, ते पण वयाच्या 25व्या वर्षी 1 महिना मला येऊन जाऊन सोलापूरवरनं ड्युटी लागल्यावर करायचं होतं म्हणून राहिलं. 1 महिना फक्त माझ्या घरी वाढलोय. त्यामुळे ही एवढं मोठं सर्कल तयार झालं होतं की दरवर्षी मला कुठली ना कुठली शाळा बघणं होतं. कोण म्हटलं, आता सर म्हटलं मी तुला सांभाळतो माझ्याकडचं, मी चाललो. अशा परिस्थितीत मी होतो आणि आतापर्यंत मी तसाच होतो. पण फॉरेस्टला माझं मी तुम्हाला मग सांगितलं की माझ्या मित्रांनी फॉर्म भरला म्हणून मी फॉरेस्टला सुद्धा लागलो, नाहीतर मला वाटत नव्हतं की मी सर्व्हिसला लागलो. आणि 34चं टार्गेट ठेवलेलं आहे. 1000 पोरं जर आपल्या वाढदिवसाला येतात आणि तेही हार तुरे घेऊन किंवा गिफ्ट वगैरे घेऊन आपण काय त्यांना सांगितलेलं नसतं. तरी पण आता आपल्याला तर माहितीये 1000 लोक बोलवायचे म्हटलं तर नेत्याला ते गाड्या पाठवा, म्हणजे करमाळ्याच्या वेगवेगळ्या भागातून तिथे लांबून सायकल मोटरसायकलवर हे पोरं येतात. याचा अर्थ असा आहे की आपण म्हणजे ते माझे वर्गमित्र आहेत सगळे. म्हणून तेव्हा त्यांनी संकल्पना सुचवली की बाबा जर तुझ्या वाढदिवसाला एवढे लोक जमा होतात आणि तुझ्या एवढा वर्गमित्रांचा परिवार असेल तर तू आपण का नाही करू शकत म्हणले. तुझं थोडं मोठं स्वप्न बघ, आपण करू म्हणले आमदारकीला तयारी. तर आता आमचं नियोजन पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदला आमच्या पॅनल मधून कोणीतरी आपल्याला उभं राहता येणार नाही, पण हा तसं करायचं चाललेलं आहे की आपण किती खोलाचं हे तरी कळेल की आपली हवा बाबा जास्त आहे तर आपल्याला कळलं पाहिजे आपल्याला मतदान किती पडणार आहे. आणि त्याच्यासाठी पण आपलं यावेळेस विजन ठेवलेलं आहे आपण. दुसरी गोष्ट अशी आहे की मला पहिल्यापासून हिरो व्हायला आवडत होतं. कुठला पिक्चर लागला तर असं वाटायचं की बीच हिरो आहे तिथं काम करतं असं त्यावेळेस वाटायचं. तर ती एक स्वप्न माझं राहिलेलं होतं की हिरो व्हायचंय मला. म्हणून मी पुण्यात आल्यानंतर मी अजिंक्य राणा पाटीलचं गाणं बघितलं. आंध्रच्या अजिंक्य राणा पाटील त्यांचं गाणं होतं. मी एका मित्राने विचारले बाबा असं गाणं बनवायचं असेल तर आपल्याला किती खर्च येऊ शकतो साधारणतः. म्हणलं आपल्याला काय आयडिया नाही बाबा. आपण कुठल्या तरी माझा एक मित्र आहे म्हटलं त्या फिल्म इंडस्ट्रीतला, त्याला विचारू. मग आमचा तिथून प्रवास सुरू झाला. त्यांना सगळं विचारलं वगैरे आणि जाऊन स्टुडिओ पुण्यात आहे जिथं सगळ्या मराठी पिक्चरचं एडिटिंग डबिंग संगीत म्युझिक जे काय असेल ते चालतं. तिथं माझा कॉन्टॅक्ट झाला. त्यांनी मग बजेट वगैरे सांगितलं आणि तिथून मी गाण्याच्या क्षेत्रामध्ये स्वतः गेलो. मग मी फर्स्ट टाइम माझं गाणं तयार केलं, युट्यूब चॅनल सुरू केला आणि म्हणजे आतापर्यंत माझ्या म्हणजे वैशाली सामंत असतील, आनंद शिंदे असतील, यांनी गाणी गायली. रवींद्र फमणे आहेत, तो आबाळ आबाळ मध्ये, आणि माझा आनंद हरपला म्हणणारे आपले सौरभ साळुंके आहेत. या सगळ्या लोकांनी माझी गाणी गायलेली आहेत. आणि विशेषतः 3 गाणी मी सारेगमसाठी लिहिलेली आहे. ते अजूनही माझ्याशी कॉन्टॅक्ट करतात की आमच्या चॅनलसाठी गाणी लिहा. पण मी सध्या माझ्या
पत्नीच्या ह्याच्यात आलो होतो, त्याच्यामुळे मी दुर्लक्ष केलं होतं आणि माझं आनंद शिंदेने राहिलेलं कारण 10 लाख सॉरी 1 मिलियन व्ह्यूज पूर्ण झालेले आहेत त्याच्यावर. गाणं थोडं डबल मिनिंग आहे ते. कोंबडागर, गाण्याचं नाव आहे कोंबडागर. तुम्ही कधी सर्च करा युट्यूबला. गाणं मी म्हटलं नाही, त्या गाण्याचे बोल असे आहे, येरवळी घावली तुझी कोंबडीन उठला माझा कोंबडाग. आणि त्याच्यानंतर मी एक स्वप्न ठेवलेलं आहे की मला कमीत कमी एक तरी पिक्चर काढायचं. आणि सगळ्यात म्हणजे मला सगळेजण म्हणतात मग तुम्ही स्टोरी लिहिणार. स्टोरी माझ्या मनातच आहे तर लिहायची काय गरज आहे. स्टोरी पूर्ण माझ्याकडे आहे. फक्त ज्या दिवशी मला वाटेल की मी आता सक्षम आहे मला पिक्चर काढायचा त्या दिवशी मी त्या तयारीला लागलो. असं सगळं आहे. मला जे वाटत होतं तिथं बसून जे इमॅजिन करत होतो किंवा एक असं आपला विषय निघला पाहिजे आणि त्याच्यात त्या सगळ्यांचे मनोगत किंवा काय आपल्याला वाचता येतं तसं सरांनी आता बोलून दाखवलं. तर मला तसं वाटतं की तसं काहीतरी करा की जेणेकरून आता कसं आहे शॉर्ट ब्रेक मध्ये किंवा एवढ्या छोट्या ह्याच्यामध्ये आपण पूर्ण आपलं काही जसं घडलो ते काही सांगू शकत नाही. तर त्याच्यातून आपल्या ज्या उत्स्फूर्त भावना आहेत त्या कागदावर येतील आणि आपल्या जवळ आपण सगळे वाचू घरी बसून वाचू. कोणी सांगायची गरज नाही पडणार की तेवढा वेळ पण नाही जाणार आपला. आणि त्यालाही वाचताना अनुभव म्हणजे चांगलं वाटेल, घरच्यांना बघितलं वाटेल बाबा चला आपल्या बाबांचा लेख आला याच्यात किंवा काय असं. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर हा विचार अतिशय मोलाचा आहे की सगळ्यांनी आपण जर लिहिलं तर त्याचा एक छान अंक तयार करता येईल. एडिटिंगची त्याच्या संपादनाची जबाबदारी मी घेतो. माझ्याबरोबर आणखी डॉक्टर बाळासाहेब सोनवणे मराठी इथं उपस्थित आहे. ती जबाबदारी आम्ही घेतो. विलनची भूमिका समाधान करणार. तर त्यानंतर आपले सिनियर पी आदरणीय गोरखजी गायकवाड सर. सर 2 मिनिट येऊन सिनियर म्हणून जे आहेत कुणाला बोलायचं असेल तर मी त्यांना निमंत्रित करतो. आपण सुमितचं वैशिष्ट्य सांगतो. सुमितची मराठी विभागामध्ये मागे PhD झाली होती, आता तो पोस्ट डॉक्टरेट करतोय मराठी विभागातून आणि छान लिहित होतो. सुमितचा मी 2009 ला पुणे विद्यापीठामध्ये आलो. तर 2000 माझे वडील लहान असताना वारलेले आहेत. मामाकडे माझं जीवन गेलं. 2009 नंतर विद्यापीठात आल्यानंतर त्याच्या अगोदर 2004 ला माझी 10वी झाली. 10वी झाल्यावर मला वाटलं मी 10वी काही पास होणार नाही, त्यामुळे मी ट्रेड चालवायला लागलो. नागपूर कोल्हापूर ड्रायव्हिंग केली मी 2009 पर्यंत विद्यापीठात SDA पर्यंत. आणि नागपूरला मार्केट आमच्या डाळिंबाचं सांगोल्यात भरपूर मोठ्या प्रमाणात डाळिंब जायचे त्या काळात. मग त्या काळात एक्सपोर्टचा जरी धंदा केला असता तर खूप मोठा झाला असतो. पण एकच आवड शिक्षणाची आवड, फक्त शिकत राहायचं शिकायचं. मग 2009 ला विद्यापीठात आलो. विद्यापीठात MA झालं, पुन्हा आता MPhil झालं. 2016 ला PhD ला प्रवेश घेतला. 2023 मध्ये माझं PhD पूर्ण झालं. पण 2014 पर्यंत पुन्हा मी गावाकडे जाऊन ड्रायव्हिंग केली. परिस्थिती प्रत्येकाची असतो, संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. मी काही तर काय सांगणार नाही माझ्याबद्दल काय. तर पंढरपूर किंवा सांगोल्याला कधी आला तरी माझ्याकडे या. मी आता फक्त 2 वर्षासाठी इथं आहे पोस्ट PhD साठी. पण मी माझ्या घराच्या भोवती मला एक सांगायचं, मला निसर्गाची खूप आवड आहे आणि घराच्या भोवती मी हर एक तऱ्हेचं एक झाड लावलेलं आहे. म्हणजे 1 एकर शेती मी फक्त वेगवेगळ्या व्हरायटीची झाडं लावण्यासाठी ठेवलेली आहे. म्हणजे मी विद्यापीठात आलो, प्रेम करायला वेळ नाही हा भाग वेगळा, परंतु प्रेम माणसाने कशावर करावं तर निसर्गावर प्रेम करावं असं मला वाटतं. याचं कारण काय तर निसर्ग हा आपल्याला निखळ आनंद देत असतो. म्हणजे आपण आपल्या परिस्थितीच्या मानानं प्रत्येकाने घराच्या भोवती एक झाड लावलं तर एक झाड आपल्या मागल्या पिढीला ते फळ देत असतं किंवा चालू पिढीला फळ देत असतं. तुमची आठवण म्हणजे ह्या निसर्गातलं झाड आहे असं मला वाटतं. हा मनाशी उराशी बाळगून छंद मी माझ्या घराच्या भोवती हर एक प्रकारची म्हणजे जी झाडं वन अधिकाऱ्याला माहित नसतील किंवा असतील चालूच आहे माझा.
की छोट्या छोट्या बिया आणून रोप लावायचं, हे करायचं. तर माझ्या घराच्या भोवती मी अशी साधारण 400 ते 500 झाडं माझ्या घराच्या भोवती आता आहे. मला सांगायचं एवढंच की आपण सगळेजण एकमेकांना मित्र मानतो. साबळे सर आहेत, वसंत सर आहेत, कृष्णा आहे, विक्रम कदम सर आहेत, बरेच जण माझ्या परिचित आहेत. तर सगळ्यांना एवढं सांगतो की आपण प्रत्येकाने एक झाड लावलं पाहिजे आणि निसर्ग वाढवला पाहिजे, एवढंच बोलतो. आणि माझा संघर्ष खूप मोठा आहे. मी या छोट्या ह्याच्यात मी मनोगत माझं व्यक्त करणार नाही, पण पंढरपूर किंवा सांगोल्याला आल्यानंतर प्रत्येकाने माझ्याकडे आलं तर चालेल. छोटंसं घर आहे माझं, राहायची सोय केली जाईल एवढं सांगतो. मात्र 2 वर्ष मी विद्यापीठामध्ये आहे पोस्ट पीएचडी साठी माझं सिलेक्शन झाल्यामुळे. धन्यवाद. मित्रांनो, बरेच लोक झाडाखाली प्रेम करतात. सुमिता आपला झाडांवर प्रेम करणारा मित्र आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी टाळ्या होतात. यानंतर मी विनंती करतो की ताऊस मोहिते सर या प्लीज. सर्वांना नमस्कार. इथं आलो, आठवणी जाग्या झाल्या आणि संघर्षही तो आठवायला लागला. आता माझी काही मनोगत करायची इच्छा नव्हती व्यक्त करायची, सगळ्याला भेटायची होती इच्छा. आपल्या काय असं अलंकारिक किंवा इतरांसारखं असं स्खलित बोलता येत नाही, परंतु अनुभव सांगतो. आम्ही 2004 ला विद्यापीठात आलो. विद्यापीठात आल्यानंतर आमची अशी घरून थोडे पैसे घेऊन आलो होतो. इथं येताना पत्ता माहित नाही, कुठं जायचं, फक्त जायचं मग गजा भाऊ बरोबर आलो. गजा चोरली म्हणून ओळखत असा सगळे, त्याच्याबरोबर आलो होतो. आम्ही इथे A1 क्वार्टरला राहिलो. तिथं नाना कांबळे म्हणून आमच्या गावचे इथं सिनेट मेंबर होते, त्यांच्या क्वार्टरला राहिलो 5-6 महिने. नंतर तिथेही का कोणीतरी चुकी लावली, तिथे सगळी लोक राहतात म्हणून तिथं आम्हाला सिक्युरिटीवाल्यांनी पकडून गेलं, पकडून इकडे या बाजूला आणलं. मग तसा संघर्ष सुरू झाला. मग तसंच मग नंतर रूम केली, तिकडे बाहेर राहिलो. आम्ही चालत यायचो, चालत येऊन इथं 5 रुपयाचा एक शिरा पोहे मिळायचे. ते शिरा पोहे खायचे आणि जय करला म्हणजे मिनी जय करला म्हणजे हनुमान लायब्ररी येऊन बसायचो. तिथेही कधी कधी कोणतं चुकी लावायची तर बाहेरचे लोक बसतात. हे काय बाबा इथे विद्यापीठाची लोकच नाही दिली, बाहेरची येऊन कोणतरी चुकल्या करतं. मग त्यावेळेस तिथं रेक्टर लोक वगैरे किंवा विद्यापीठाशी संबंधित काय विभागाचे असतील ते येऊन चेक करायचे. तिथं आम्ही रिक्वेस्ट करून चालू आम्ही अभ्यास केलो. आणि असा आमचा संघर्ष होता की बाबा तिथून जे हनुमान लायब्ररीतनं बाहेर यायचं आणि रस्त्यावर तळेकरचा डबा असू दे किंवा अजून अन्नपूर्णा मेस होती, अजून बरेच कोणाकोणाचे मेस असतील बरेच, तिथे रस्त्यावर बसायचं. मग तिथे संघर्ष असा म्हणजे आपल्या शरीरात किंवा आपल्या आयुष्यात कसा बदल करतो संघर्ष, की त्या संघर्षाचं आम्हाला वेळोवेळी आम्हाला भान राहतं. आम्ही ज्यावेळेस आता मी PI आहे, PI ऍडमिन आहे भिवंडी शहर पोलीसला. मी याच्या अगोदर मुंबईला नोकरी केली आहे, इंडियाला नोकरी केली आहे, कोरसूला नोकरी केली आहे. नंतर भिवंडीत याच्या अगोदर पण होतो, नंतर नाशिकला ड्युटी केली, परत भिवंडीत आलो. तर वेळोवेळी काम करताना वेळोवेळी तो संघर्ष आठवला जातो. आणि आपल्याकडून कुठलंही बाबा म्हणजे जाणते अजाणतेपणे चुकीचं काम होऊ नये ही नेहमी एक मनात एक विचार असतो की आपल्याकडून कोणाची बाबा छळून व्हायला पाहिजे, कोणावरही जाणून बुजून तर नाहीच पण अप्रत्यक्षरित्या कोणावर अन्याय होऊ नये. अशा पद्धतीने आम्ही ते संघर्ष, आपला जयकरचा संघर्ष असेल किंवा आपला स्पर्धा परीक्षेचा असेल किंवा आतापर्यंत म्हणजे सिलेक्शन होईपर्यंत संघर्ष आहे, त्याची शिदोरी अशी आहे की आपण कोणावर गरीबावर अन्याय करत नाही. जेवढं शक्य होईल तेवढं जे पीडित असतील, जे बाबा अन्यायग्रस्त आहेत, जे बाबा कोणी आला त्याचं कोणीही दखल घेणार नाही, तर माझ्याकडे आल्यानंतर मी त्याची विचारपूस करतो. त्याचं काय असेल ती जे काय असेल बकायदा कंप्लीट घेतो आणि त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करतो. मग समोरचा कितीही मोठा असेल आणि कोणी असेल तर तो संघर्ष आणि म्हणजे त्या संघर्षाने आम्हाला असं दिलेलं आहे की आम्ही सत्यमेव येते प्रत्येकाच्या बाबा कोणी असू दे, पीडित असला, समोरचा किती जरी मोठा बलाढ्य असला तरी मी त्या पीडित कंप्लेंटच्याच बाजूने असतो आणि त्याच बाजूने करतो. समोरच्याने कितीही मला ऑफर केल्या बाबा साहेब असं नाही, असं करा, आपण आपला माणूस आहे, तरी पण ज्यावेळेस वाटतं की बाबा खरंच 100% ह्याला अन्याय झालाय, समोरचा कोणी असू दे, आपण थोडेही भूलथापाला किंवा थोडेही आमिषाला आपण बळी पडत नाही. चांगलं काम आहे, व्यवस्थित काम करतो आणि आपल्या सगळ्याची साथ मिळते. आपल्या सगळ्या सर्वांचे कधी कधी शुभेच्छा देतो. एखादं चांगलं काम असलं, एखादं आरोग्य परवत तर ती एक आपल्याला होतो काही थाप असते आणि तुमचा सगळ्याचा पाठिंबा आहे, तुमच्या सगळ्याचा पाठिंबा आहे, शुभेच्छा आहेत. आज खूप चांगलं वाटलं की विशेष करून कृष्णा आणि बाकीचे ऑर्गनायझर असतील, आपला वसंत असेल, बाकीचे जे आता नाव मी प्रत्येकाची घेत नाही, पण त्यांनी 4 दिवसात नियोजन केलं, त्याचं कौतुक
म्हणजे करायला पाहिजे. एवढं 4 दिवस शक्यच नाही. 4 दिवस मेजर करणं, एवढं लोकं येणं, एवढं सगळं केटरर्स आणि एवढं सगळं ऑर्गनाईज करणं. आता हे त्यांनी मागे सांगितलं कृष्णाने की बाबा केटरर्स पण नव्हते, केटर जेवणाची व्यवस्था पण नव्हती, तर त्यांनी रात्री कुठून तर केटरर्स अरेंज केला आणि आज असा एवढा सक्सेसफुली कार्यक्रम त्यांनी केला. असाच पुढच्या वर्षी पण कार्यक्रम करा आणि आम्हाला बोलवा, आम्ही येण्याचा प्रयत्न करू. 100% येऊन असं काय सांगू शकत नाही, पोलीस काय सांगता येत नाही. कधी बाबा कधी ड्युटीला गेलं, कधी काही बंदोबस्त लागू शकतो, कधी काही इमर्जन्सी सिच्युएशन येऊ शकते. त्यामुळे आम्ही येण्याचा प्रयत्न करतो. खूप छान वाटलं, सगळ्याला जुन्या आठवणी ताज्या झाल्या. सूर्यकांत असतील, दिनेश असतील, जवळकर मास्तर असतील, बाकीचे तर हे प्रेम आहे, बाकी सगळे कोंबडे साहेब असतील, सगळ्यांच्या आठवणी झाल्या. बाळासाहेबांचे बाळासाहेब तर आले सुरुवातीला असे की यांशीच चालतं ना. आम्ही चर्चा केली, मी म्हणजे आर्मी ऑफिसरसाठी प्रयत्न करत होतो आणि त्यावेळेस आपली चर्चा झाली. बाळासाहेबांनी परत काय त्यांची टीम गोळा केली आणि एकदम दिल्लीलाच गेली. बाळासाहेब दिल्लीला जाऊन परत UPSC वर सिलेक्शन करून आले. असा संघर्ष आहे. सुरुवातीला पण त्यांनी म्हणजे जयकरमधून सुरुवात केली, नंतर दिल्लीला गेले असतील, पण परत पण जयकरला आले. धन्यवाद. तुम्ही मला ऐकलं. मला काय आरंगारी बोलता येत नाही किंवा असं अस्किरी पाटील सारखं बोलता येत नाही. शेअर केले माझ्या भावना. थँक्यू. आपण जेव्हा पोलीस स्टेशनला जातो ना, तर फ्रंटला PI PSI कोणी जेव्हा असतं ना, ते आपल्याशी खूप रट भाषेने बोलतात, काय तुम्हाला समजत नाही किंवा काय, याबद्दल काय मानसिकता असते, म्हणजे का असं? तशी परिस्थिती नाही. रट भाषेत कोणच बोलत नाही. आता माझा अनुभव आहे की मी आता माझ्या 16 वर्ष खात्यात नोकरी झाली. PI असू द्या किंवा PS असू, सुरुवातीला ऐकूनच घेतात. हा गैरसमज आहे आणि पोलिसांबद्दलचा हा अपप्रचार पण जास्त आहे. हे लोक भाषेत बोलतात. कधी कुठलाही पोलीसवाला आल्यानंतर कंप्लेंट विचारणार, समोरचा जाणून बुजून त्याला डोकं लावतोय, म्हणजे व्यवस्थित सांगत नाही, मग त्यावेळेस तो पोलीस खाके दाखवणार. समोरचा तर व्यवस्थित सांगत नाही, काहीतरी गेड्यात काढायला पण काहीतरी वेगळं सांगत बसणार, व्यवस्थित सांगणार नाही, मग त्यावेळेस त्याला ओरडावं लागतं. अजून एक सांगायचं, फिजिकल हा थोडा टाइम पडला तर हा पण PSI झाला असतो.